अय खुशाल, पहारियाचा आवाज किती छोटासा आहे. खुशाल बेट बॉल खेळते. दे दीदी आवाज त्याला. खूप मोठा राऊंड आहे. खूप मोठं ग्राउंड आहे. ग्राउंडच म्हणलं ना, राऊंड नाही म्हटलं, ग्राउंड. खूप मोठे. हे बघा, खूप छान झाडे वगैरे लावलेली आहेत, खूप सुंदर. खुशाल खेळतो बोटबॉल. इथल्या मुलांशी त्याची मैत्री झालेली आहे. ज्ञानेश्वरीचा हात दुखायला लागला. हो, रोड बीड छान केलेले, मस्त एकदम. हा जो हाड काढणार आहे हा असे. हाय, हॅलो, नमस्कार. बघा, आम्ही अख्खी फॅमिली आलेलो आहे. तर आज बघा आपण इथे माऊलींची पालखी येते. हे पवित्र स्थान आहे, पालखी तळ म्हणतात त्याला. हे इथून पुढे माऊली निघाले की जेजुरीचा घाट सोडून वरती जातात, आपला सासवड घाट. मग जेजूर येते. तिथं मग पूर्ण भक्तिमय वातावरणामध्ये सोन्याची जेजुरी, सोन्याच्या पावलांनी देव तिथं माऊलींना भेटायला येतो, असं आहे. आणि आता आपण अशा इथं आहे की हे बघू शकता तुम्ही, हे पालखी तळ आहे. तिथं पादुका पण आहेत. जय जय रामकृष्ण हरी. छान असं वातावरण आहे, एकदम मोकळी हवा आहे. एकदम असं शुभ्र पांढरं असं आकाश आहे. जे पण लोक म्हणजे म्हणजे कामाच्या धाकधुकीमध्ये, धकाधकीच्या जीवनामध्ये जगताना, त्यांनी खरंच अशा ठिकाणी भेट द्यावी. तिथं किमान म्हणजे ऑक्सिजन तरी चांगलं भेटेल, असं आहे ते. चला, नमस्कार, बाय बाय.